M2च्या PYQ सिरीजमध्ये आपल्याकडे आणखी एक डबल इंटिग्रेशनचा क्वेश्चन आलेला आहे. यामध्ये आपल्याला ऑलरेडी रिजन दिलेला आहे. हे आपलं रिजन आहे. एक आहे x > 1 आणि दुसरा आहे y > x². तर यामध्ये आपल्याला फंक्शन तर दिलं आहे पण लिमिट सेट केलेली नाही. तर आपलं लिमिट सेट करायसाठी सगळ्यात पहिलं काम काय असलं पाहिजे, ग्राफ ड्रॉ करणं. तुम्ही डायरेक्टली ड्रॉ करू शकता का, बिलकुल ड्रॉ करू शकता, पण ग्राफनं खूप जास्त इझी जाते. डायरेक्ट व्हॅल्यू पुट करण्यापेक्षा ग्राफ जास्त सोफिस्टिकेटेड आणि इझिली आपल्याला व्हॅल्यू सांगतो. आता ग्राफसाठी एक्स घेतली, एक वाय ॲक्सिस काढली आपण नेहमीसारखी, त्यात काहीही चेंज नाही आहे. सो एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, ओके ठीक आहे. एक्स ॲक्सिसला एक्स म्हणतो, वाय ॲक्सिसला वाय म्हणतो, त्यात काहीही नवीन गोष्ट नाही. ठीक आहे. नेक्स्ट जी गोष्ट आपल्याकडे आहे ती या ग्राफवर लक्ष द्या. एक्स इज काय, > 1, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 आणि 1पेक्षा मोठी असली पाहिजे. तर 1 सपोज जर इथं असेल तर याच्या पुढे जाणार तो, बरोबर. तर आपला एक रिजन आहे आपल्याकडे. ठीक आहे, याला मी ॲज्युम करतो की हे आपल्याकडे एक रिजन आहे. सपोज ही रिजन आहे, ही व्हॅल्यू आहे माझी x = 1. आपल्याला कुठला रिजन पाहिजे, या लाईनच्या समोरचा रिजन पाहिजे, कारण की x इज > 1 म्हटला, या लाईनच्या समोरचा रिजन पाहिजे. इथे पण चेक करा, इथे पण चेक करा, लाईनच्या समोरचा रिजन. ओके. आणि सेकंड आपल्याकडे जे लाईन दिलेली आहे ती आहे y इज > x². ते ऑब्झर्व करा, एक्सचा पॉवर किती आहे, 2 आहे. जर एक्सचा पॉवर 2 असेल म्हणजे आपला जो ग्राफ आहे तो सिमेट्रिक अबाउट y असेल. आणि पॉवर 2 म्हणजे एक पॅराबोलाचं इक्वेशन आहे. तर सिमेट्रिक अबाउट y म्हणजे या प्रकारे काहीतरी हा आपला ग्राफ आहे पॅराबोलाचा. आता या पॅराबोलामध्ये आपल्याला कुठलं रिजन घ्यायचं ते कसं ओळखायचं. इथे म्हटलं आहे की वायची व्हॅल्यू काय असली पाहिजे, x² मोठी. या ठिकाणी जर तुम्हाला चेक करायचं असेल, तुम्ही या रिजनमधला जो आहे ना पुरा पॅराबोला जो तुम्हाला दिसतं इथे, या पॅराबोलाच्या एरियामधला तुम्ही कुठलाही एक पॉईंट पकडा. समजा ॲज्युम करा, मी थोडं सोल्युशन इझी करायसाठी ॲज्युम करतो की माझ्याकडे हा पॉईंट आहे एक 0,1. हा 0,1 मी या इक्वेशनमध्ये पुट करून बघतो. बघा काय होतं. एक्सची व्हॅल्यू किती आहे, 0, तर 0चा स्क्वेअर. आणि वायची व्हॅल्यू किती आहे, 1चा स्क्वेअर. मोठी कुठली व्हॅल्यू आहे, 1चा स्क्वेअर 1 होते, 0चा स्क्वेअर 0 होते. म्हणजे इक्वेशन करेक्ट आहे. ज्या रिजनमधला मी पॉईंट घेतला असेल तर ते रिजन माझं काय फेवरेबल रिजन आहे. म्हणजे हे रिजन फेवरेबल आहे. मला असा एरिया पाहिजे जो या पॅराबोलाच्या वरच्या साईडला आहे आणि या 1 लाईनच्या समोर, म्हणजे बेसिकली हा रिजन. तर मी आता त्याला फक्त हायलाईट करतो आणि बाकी पॉईंटची लाईन्सची काहीही गरज आपल्याकडे सध्या नाही. मी याला इरेज करून टाकतो. ओके. तर आपल्याला फक्त कुठला रिजन पाहिजे तर लक्ष द्या. आपल्याला पाहिजे हा रिजन. ठीक आहे. आता या रिजनला इंटिग्रेशन करण्याच्या स्टार्टिंग करायच्या आधी इथे आपल्याला हा पॉईंट काढावा लागेल. तो पॉईंट काढणं फार इझी आहे. हा पॉईंट काय करतो, या दोन्ही ग्राफला इंटरसेक्ट करतो. तर पहिला आपला जो ग्राफ आहे तो ग्राफ आहे पॅराबोलाचा y = x². आणि दुसरं जे आपल्याकडे अवेलेबल आहे लाईन ती आहे x = 1. एकदा तुम्ही एक्सची व्हॅल्यू 1 इथे पुट करा, तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळणार. तर y = झालं 1चा स्क्वेअर. सो देअरफॉर y = 1. म्हणजे आपला पॉईंट आहे x = 1 आणि y = 1. हा पॉईंट झाला 1,1. आता इंटिग्रेशन करताना आपल्याकडे चॉईसेस खूप सारे असतात. त्यापैकी मी चूज करतो नॉर्मली जेव्हा कधी मी इंटिग्रेशन करणार त्या मी प्रिफर करतो की माझे फंक्शन 2 ग्राफच्या मध्ये असलेलं पाहिजे. हे माझं फंक्शन आहे dy स्ट्रीप आहे ना, ही कुठून कुठपर्यंत जाईल, या खालच्या व्हॅल्यूपासून वरती जाणार. आता वरती ग्राफ कुठे भेटतो माहीत आहे का आपल्याला, इन्फायनाईटला जॉईंट भेटतो आहे. म्हणजे जी वायची स्ट्रीप आहे ती मूव्ह कशी करताय, अलॉंग वाय ॲक्सिस मूव्ह करताय. तर आपल्याला वायची लिमिट भेटलेली आहे. वायची लिमिट कुठून कुठपर्यंत झाली आहे, 0 पासून इन्फायनाईटपर्यंत. ही वायची लिमिट 0 पासून इन्फायनाईट लिमिट. आता एक्सची लिमिट चेक करा. एक्स काय हॉरिझॉन्टली जात आहे, कुठून कुठपर्यंत, हा खालचा लाईन आहे आपला. कशाची व्हॅल्यू आहे, x = बघा लिमिट काय खालची, x = 1. आणि वरती कुठपर्यंत चाललं आहे, या ग्राफपर्यंत. या ग्राफचं इक्वेशन काय होतं, x² > y. म्हणजे x = √y तुम्ही म्हणू शकता. एक्सचीच व्हॅल्यू पाहिजे ना, कारण जर आपण फंक्शनसोबत करतो तर एक्सची व्हॅल्यू लागेल. x = √y. तर आधी आपण इंटिग्रेट करणार आहे x सोबत की y सोबत. बघा असं जेव्हा इक्वेशन सॉल्व्ह करतो ना आपण, लिमिट तर पुट केली आहे, ओके नो प्रॉब्लेम. dy पण घेतला आहे. आणि जेव्हा तुम्ही याला इंटिग्रेट करणार, तुम्ही बघा इथे x⁴ आहे. आपण इंटिग्रेट आधी x⁴ सोबत करणार आहे. तर सिम्पल आहे का करायला, नाही. इझी का जाते सॉल्व्ह करायसाठी आपल्याला नेहमी या केसमध्ये तरी की आपण आधी y सोबत जर इंटिग्रेट केला, कारण की y² आहे फक्त, आपल्याला सोपं जाईल. म्हणजे आपली ही लिमिट आपल्याला चेंज करावं लागेल. चेंज करायची म्हणजे काय, हॉरिझॉन्टल स्ट्रीपने घेता आपण व्हर्टिकल स्ट्रीप घेऊ.
जर सपोज आपण वर्टिकल स्ट्रीप घेतली तर लिमिटचं काय होईल ते चेक करू एकदा. आता क्वेश्चनमध्ये मॉडिफिकेशन होत राहतं, त्याने सॉल्व्ह होणार नाही का? बिलकुल होते क्वेश्चन सॉल्व्ह. तर आपल्यासाठी जे इझी आहे आपण त्याच्यावर फोकस करू. आधी आपण वर्टिकल स्ट्रीप घेणार. आता जर आपण वर्टिकल स्ट्रीप घेतली तर बघा, वर्टिकल स्ट्रीप दिसायला अशी दिसणार एकदम. ही आहे आपली वर्टिकल स्ट्रीप. ठीक आहे, कुठून स्टार्ट होते हमेशा वर्टिकल स्ट्रीप? वर्टिकल स्ट्रीप आहे DXची. वर्टिकल स्ट्रीप कशाची आहे? DXची. कुठून स्टार्ट होतं आहे? 1 पॉईंटपासून. तर 1 पासून फंक्शन स्टार्ट होतं आहे, कुठपर्यंत जात आहे? आता कोणी म्हणू शकते 1 आहे, कोणी म्हणत नाही आहे. बघा, हे ॲक्च्युली 1 नाही आहे. हे कुठे आहे? तुम्ही लक्षात द्या, कुठेतरी मधातला पॉईंट घ्या. हा मधातला पॉईंट घेतला. कुठून स्टार्ट होतं आहे ह्या लाईन? या ग्राफपासून स्टार्ट होतं. तर आपली लोअर लिमिट काय झाली वर्टिकल स्ट्रीपची? वर्टिकल स्ट्रीप DX असतो. ठीक आहे, याची लोअर लिमिट काय झाली? हा ग्राफ काय आहे आपला? y = x². आपण अलॉंग द काय करतो आहे? अलॉंग द x मूव्ह करतो आहे, म्हणजे आपले फंक्शन पण एक्समध्ये असलं पाहिजे. जेव्हा आपण अलॉंग y मूव्ह करतो ते आपलं फंक्शन वायमध्ये. इथे आपण DX घेतलं तर आपलं फंक्शन पण एक्समध्ये असलं पाहिजे. हा झाला x². कुठपर्यंत चालला? वरती काय लिमिट आहे का? काहीच लिमिट नाही. वरती चालला इन्फिनिटपर्यंत. ही जर झालं तर आता या स्ट्रीपला आपण मूव्ह करणार आहे. कसं? लेफ्ट आणि राईटमध्ये. कुठं मूव्ह करणार आहे? लेफ्ट आणि राईटमध्ये. लेफ्ट आणि राईटमध्ये जर मूव्ह करायचं असेल तर बघा, लेफ्ट साईडला कुठली व्हॅल्यू आहे? x = 1. एक्सची व्हॅल्यू 1 आहे. आणि राईटमध्ये जात गेलो आपण तर बघा व्हॅल्यू वाढतच चालली. इथे समोर वाढणार, आणखी समोर वाढणार. कुठपर्यंत चालली? फायनल चालली इन्फानाईटपर्यंत. हे आपलं फंक्शन आहे y = x². हे आहे y = इन्फिनिटी. इथे आहे x = 1, x = इन्फिनिटी. तर आपलं जे आपण इंटिग्रेट सॉल्व करणार आहे dx dy अपॉन x⁴ ला मी x² स्क्वेअर लिहितो प्लस y². त्याला सॉल्व करताना ज्या गोष्टीचं फंक्शन असते आपण त्याच्यासोबत आधी सॉल्व करतो. हे फंक्शन कशाचं आहे? वायचं फंक्शन आहे. y = काहीतरी आहे, तर आधी आपण इंटिग्रेट करणार विथ रिस्पेक्ट टू y. तर वायसोबत इंटिग्रेट करताना हा झाला 1, हा कॉन्स्टंट झाला आपला. x² काय? कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंटचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर झाला. त्याचं आपलं इंटिग्रेशन होते x = 1 x = इन्फिनिटी. ते आपलं इंटिग्रेशन आहे 1/a 1 कॉन्स्टंट. कॉन्स्टंट किती आहे? a² तर एच्या ठिकाणी किती आहे? x² आहे एच्या ठिकाणी. तर 1/x² tan इनवर्स ऑफ y/x². y/x². तर लिमिटवर तुम्ही ऑब्झर्व करा, लिमिट किती आहे? x² पासून लिमिट चालली इन्फानाईटपर्यंत. आणि वायसोबत इंटिग्रेशन संपलं. आता बाकी करायला फक्त dx. तुम्ही इथे एकदा अप्पर आणि लोअर लिमिट पुट करून बघा काय भेटणार आहे? x = 1 to x = इन्फिनिटी. हा 1/x² कॉन्स्टंट आहे इथे. टॅन इनवर्स एकदा अप्पर लिमिट पुट करा, टॅन इनवर्स इन्फिनिटी झाला. एकदा लोअर लिमिट पुट करा मायनस करून, टॅन इनवर्स x²/x² किती होणार आहे? 1. x²/x² हे झालं 1. टॅन इनवर्स 1ची व्हॅल्यू सर्वांना माहिती असेल. टॅन इनवर्सची 1ची व्हॅल्यू काय होती? π/4. कारण त्या अँगलसाठी टॅनची व्हॅल्यू काय असते? 1. सो आपल्या त्याच्यातलं इंटिग्रेशन x = 1 x = इन्फिनिटी 1/x². टॅन इनवर्स इन्फिनिटी काय? टॅन इनवर्सची इन्फिनिटी व्हॅल्यू केव्हा असते? 90 डिग्रीसाठी, म्हणजे π/2 साठी. मायनस टॅन इनवर्स कितीसाठी असते? π/4 साठी. आता dx. ठीक आहे. आता π/2 मायनस π/4 किती होते? π/4 होते. तो कॉन्स्टंट बाहेर काढला आपण, कारण कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याकडे आहे x = 1 आणि x = इन्फिनिटी. फंक्शन बाकी आहे फक्त 1/x² dx. जेव्हा आपण 1/x² इंटिग्रेशन करतो आपल्याला काय मिळेल? π/4 तसाच आहे मायनस 1/x मिळेल. लिमिट किती आहे? x = 1 to इन्फिनिटी. एकदा अप्पर लिमिट पुट करा, एकदा लोअर लिमिट पुट करा. जेव्हा आपण अप्पर लिमिट पुट केली ते मायनस 1/इन्फिनिटी आला आणि मायनस 1/1 आला. ठीक आहे. इथून व्हॅल्यू पुट करणार त्या π/4. 1/इन्फिनिटी किती होते? ही व्हॅल्यू हमेशा 0 होते आणि या मायनस मायनस प्लस झाला तर +1. देअरफॉर आपला आन्सर आहे π/4.